काय बकवास पुस्तक वाचतेस ग तू? काय म्हणालास? बकवास किंवा फालतू, बोगस, सेन्सलेस. एक मिनिट. कसला डबल ढोलकी आहेस रे तू? व्हॉट? डबल ढोलकी मीन्स व्हॉट? मी तर ह्याच्याही पुढे जाऊन असं म्हणीन की तू ढोल सगळ्या बाजूनी वाजवतोस. मला म्हणालास कालच मी हे पुस्तक चाळलं आणि मला इंटरेस्टिंग वाटलं, आणि आज लगेच हे पुस्तक बोगस, बकवास का? काल वाचलेली एखादी गोष्ट आपल्याला आज खोटी वाटू शकत नाही किंवा बेस नसलेली वाटू शकत नाही का? नुसतं सुपरनॅचरल पॉवर म्हणलं की झालं? तू जेव्हा हे पुस्तक घेतलंस ना हातात, तेव्हाच मला वाटलं होतं काहीतरी गडबड आहे. कसं आहे ना, साप अचानक सरळ कसा सरपटेल, कधी ना कधी तो आपला फणा दाखवणारच. तो दिसला आत्ता. उगाच आरोप करू नकोस. हा, आरोप तू करतोयस. काय बोगस आहे या पुस्तकात? काय बकवास आहे? सांग ना. नाही, तू आता सांगच, मला ऐकायचंय. मला इंटरेस्ट नाही. इंटरेस्ट नाही? आता कसा इंटरेस्ट नाही? नाही, थांब, सांगच आता, सिद्ध कर. प्रिया, एका ठिकाणी बसून दूरवर कोणाच्या तरी मनाचा ताबा घेता येतो, हे कसं शक्य आहे? तूच प्रूव्ह कर आता. म्हटलंय असं, या पुस्तकात असं म्हटलंय, घटना दिल्यात त्यांनी. शास्त्र सांग मला. असेल ना काहीतरी? नाही नाही, असेल काहीतरी नाही. काय आहे ते सांग. हे बघ, मी तुला यातली एक घटना दाखवते, वाच. शास्त्र बोल. असं काय करतोयस तू स्वप्नी? प्रिया शास्त्री, जरा शास्त्रीय भाषेत बोला ना, म्हणजे मला कळेल. प्रिया, तुझ्याकडे आहे उत्तर? आहे. डिस्टन्स हिप्नोटिझम असं याला म्हणतात, आणि या संबंधी अधिक माहिती असलेलं एक पुस्तक तुझंच आहे. माझंच? एक नाही, अशी अनेक पुस्तकं आता तुझीच आहेत. कुठे आहेत? हॅपी फ्रेंडशिप डे. वाव, आज काय फ्रेंडशिप डे आहे? नाही, माझ्यासाठी रोजच फ्रेंडशिप डे असतो. तुला काय प्रॉब्लेम आहे? नाही. याला काही शास्त्रीय कारण नाहीये. वाव, एवढी सगळी पुस्तकं. थँक्यू. यू वेलकम. सुलेखा. इंदे, मला वाटलंच होतं तुला माझ्या आठवण येणार. अगं, मला बी तुझी आठवण येत होती. इंदे, आता मी ठरवले, नीट ऐक. यापुढे इंदे तू एकटी नसणार, तुझ्याबरोबर हे सोपान बी असेल. आपण दोघं मिळून. सोपान, यापुढे तू माझ्याबरोबर असशील नसशील मला माहित नाही, पण यापुढे मी तुझ्याबरोबर नसेन हे सांगायला फोन केला होता तुला. येडी का खेळी तू? अगं, मी तुला मदत करायला निघालो आणि तू काय मदत करणार आहेस तू मला सोपान? बघ, तू कुणाला मारू शकत नसेल तर मी संवाद करणार आहे. होय, इसण्यापासून सुरुवात करणार आहे. उगाच विषयाची परीक्षा घेऊ नकोस सोपान. मी प्रियाला मारण्याचा प्रयत्नही त्याच वाड्यात केला होता आणि तो फसला. अगं, मला ईशाची परीक्षा घेऊ नको म्हणून सांगतेस? हे बघ इंदे, तुझ्यातली हिंमत संपली. ती इंदू तू राहिली नाहीस. मला ईशाची परीक्षा घेऊ नको म्हणून सांगतेस? इंदे,
हे सोपानं वाड्यात काय काय केलं तुला ठाऊक आहे? तुझ्यातली हिंमत संपली असेल, पण हे सोपान अजून जवान आहे. त्या विष्णूला मारून काय असं मोठं घोडं मारणार आहेस रे तू? अगदी सारखा मध्ये मध्ये येत असतो. तो एकदा गेला की समज रान आपल्याला मोकळय. इंदे, तू तो वाड्यावर ये, तुला काही बी होणार नाही. हे सोपानाचा शब्द आहे. सोपान, तुला तुझ्या शक्तीचा आणि प्रयत्नांचा इतकाच जर गर्व आहे ना, तर आधी एखादा खून पाडून दाखवच, मग आपण बोलू. विष्णू बाळा, आता तुला मारावंच लागेल. थांब सोपान, कुठे निघालास? ज्या वाड्यानं तुला आश्रय दिला, ज्या वाड्यात वाढलास, त्याच वाड्यातल्या माणसांशी कृतज्ञपणा करतोस? या वाड्यातल्या शास्त्र्यांविषयी आणि वाड्याविषयी मनात कुटील कारस्थानं असणाऱ्याला वाड्याचा उंबरठा ओलांडू दिला नाही मी. तुझ्या बाबतीत त्यापेक्षाही कठोर होणं शक्य आहे. तुला एकदा समज दिली होती. ज्या घरानं तुला लहानाचं मोठं केलं, त्या घराचे पांग असे फेडतोस सोपान? मी समजलो नाही वहिनी. मला काही दिसत नाही, आणि जे दिसतं त्याचा अर्थ कळत नाही, असं वाटतं ना तुला? पार्वती या घरची लक्ष्मी आहे, आणि वेळ पडलीच तर ती दुर्गेचाही अवतार घेऊ शकते. यापुढे इशारा नसेल, कठोर कृती असेल. अजून वाडा तुला आश्रय देतोय हे तुझं भाग्य समज, आणि तसा वाघ, नाहीतर गाठ पार्वतीशी आहे. आजोबा, काय हो, काय झालं? जागेच आहात तुम्ही अजून? बरं वाटतंय ना? तब्येत व्यवस्थित आहे माझी. झोपणारच होतो. चला झोपावं आता. किती वाजलेत माहितीये का? 12. अरे चा, विचार करता करता वेळ कसा गेला कळलंही नाही. चला चला झोपावं आता. हो आजोबा, काय झालंय मला सांगा, नाही तर मला झोप येणार नाही. श्रीराम श्रीराम. बाहुली, 2 दिवस झाले आदिनाथ आलाय, पण मला त्याच्यात खूप फरक जाणवतोय, बदलल्यासारखा वाटतोय. तुला नाही काही जाणवलं तसं? जाणवलं मला सुद्धा आजोबा, पण तुम्हीच विचार करा ना. आपला उद्देश सफल झाला नाही म्हणून त्याच्या मनात गिल्ट असणार. आणि दादाचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे ना. एखादी गोष्ट मनात धरून बसला की त्यातनं बाहेर यायला त्याला खूप वेळ लागतो. तू म्हणतेस ते खरंय, पण खरं सांगू का बाहुली, त्याही पेक्षा मला तो विधा मनस्थितीत अडकल्यासारखा वाटतोय.
द्विधा मनस्थिती? पण कशासाठी आजोबा? तेच कळत नाही ना बाहुली. एरवी साधे साधे प्रश्न सुद्धा विचारणारा, सगळ्या गोष्टी येऊन सांगणारा आदिनाथ माझ्या समोर येऊन बसला नाही, बोलला नाही. आमच्यातली मैत्री कुठे गेली? एवढा परकेपणा का, हेच कळत नाहीये. आजोबा तसं काही नसणार. नाही, नसलं तर चांगलंच आहे. बाहुली, प्रत्येक माणूस अस्वस्थ असतो, प्रत्येकाला प्रश्न पडतात. पण म्हणून काही कुणी जवळच्या माणसाला टाळत नाही, उलट त्याची मदतच घेतात. आजोबा मी बोलून बघीन दादाशी. बोल तू. बाळच्या खुन्याचा शोध घेता आला नाही, ठीक आहे, आज न उद्या सापडेल. पण या सगळ्या प्रकारात मला माझ्या आदिनाथला गमवायचं नाहीये. श्रीराम श्रीराम. चला तूही झोप हो आता. मी देखील जप पूर्ण करतो आणि झोपतो. आणि आजोबा जास्त विचार करू नका. नाही. शांत झोपा. नाही. काय मिळवलं शुभ्रापासून दूर राहून? बाळकाकाचा खून नाही. इतक्या दिवसात शुभ्राला प्रश्न पडले नसते. मी तिच्याशी खोटं नाही बोलू शकत. हा तिचा मोठेपणा म्हणावा लागेल की इतके प्रश्न मनात असून तिने अजून ते विचारले नाही. पण आता विचारले तर आता नुसता संशय सुद्धा मला येऊ द्यायचा नाहीये. पण तिच्याशी वागताना आपण काहीतरी लपवतोय याची बोच मनाला लागून राहिली. कसला विचार करताय? कसला विचार करताय? नाही, काय नाही. ह्या दिवसाची वाट मी कित्येक दिवस पाहत होते. दिवस सुरू झाला की मनात हजार शंका यायच्या आणि रात्री झोपताना नव्या शंका. आदिनाथ कसे असतील, कुठे असतील, त्यांना काही लागलं तर स्वतःची काळजी घेतील ना. काय झालं? काय नाही का, मी किती नशीबवान आहे, पण तरीही किती कम नशीब याचा विचार करतो. म्हणजे तुझ्यासारखी गाववाली माझी बायको आहे म्हणून मी नशीबवान. आणि तरी मी माझ्या गावाला वेळ देऊ शकत नाही म्हणून कम नशीब आहे. एक विचारू? काय? तुम्ही आल्यापासून मी पाहते तुमचं घरात लक्ष नाहीये. सतत कसला तरी विचार करताय. माझ्याशीही नीट बोलला नाही. नक्की काय झालंय? अगं खरंच काही नाही.
म्हणजे मी याचाच विचार करत होतो की आता पुढे काय करायचं. म्हणजे इतके दिवसात फर्मचंही काम पाहिलेलं नाहीये. मुन्ना, आई बाबा, आजोबा यांच्याशी संवाद तुटला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या या गाववालीला कसा वेळ द्यायचा. हे सगळे विचार एकाच वेळी माझ्या मनात पिंगा घालताय. आज मी काही ऐकणार नाहीये. आज तुम्हाला ठरवावं लागेल की मी महत्वाची आहे की तुमचे हे विचार. आणि जर मी महत्वाची असेल तर हे विचार बाजूला ठेवायचे आणि गपचूप झोपून जायचं. अगं पण तुमच्या गाववालीला इतके दिवस न भेटण्याची शिक्षा. झोपा. मी फक्त खोटं बोलतो. आधी एक खोटं, मग ते लपवायला नवं खोटं. आणि तेही कोणाशी? ज्यांच्याशी याआधी कधीच खोटं बोललो नाही त्यांच्याशी. सगळ्यांना माझ्याकडून आज उत्तराची अपेक्षा आहे आणि माझ्या मनात आहेत फक्त प्रश्न, ज्यांची उत्तरं माझ्याकडे सुद्धा नाही आहेत. सुलेखाच्या प्रश्नांची उत्तरं कोणाला विचारू? उद्या शुभ्राने प्रश्न विचारला, कुठे होतात इतके दिवस, काय उत्तर देऊ? आजोबांनी विचारलं, बाळकाकाच्या खुनाच्या तपासासाठी गेला होतास, त्याचं काय झालं, काय उत्तर देऊ? परमेश्वरने सुलेखाला शोधलं तर? आणि सुलेखा म्हणते त्याप्रमाणे या सगळ्यातून सुटण्यासाठी सुलेखाने स्वतःलाच संपवलं तर? खोटं कधी लपत नाही. उद्या मी सुलेखाकडे होतो हे कोणाकडून घरच्यांना कळलं तर? काय होईल शुभ्राच्या निरागसपणाचं? मुन्ना, आजोबा, आई बाबा, कोण माझ्यावर विश्वास ठेवेल? हाय दादा. मुन्ना, झोपली नाहीस अजून? तू तरी कुठे झोपलायस? आणि एवढा विचार कसला चाललाय? कुठे काय नाही, सहज. मी सांगू? शुभ्राचा ना? हो, शुभ्राचाच. बघ ना, सहनशील सहनशील म्हणून किती असावं माणसाला. लग्नानंतर आम्ही एकमेकांना कितीसा वेळ दिलाय. तसा तिच्याकडे वेळ असतो, पण मीच तिला वेळ देऊ शकत नाही. दादा, तू शुभ्राचा विचार करत नाहीयेस. कारण तू तिचा विचार करत असतास तर मग इथे नसतास. आता तू घरी आहेस, मग तिला वेळ दिला नाही याचा विचार का करत बसला असतास?